तलाव बघून काय वाटतं? तलाव बघून असंच वाटतंय का म्हणजे गडावरची जी लोक होती त्यांना पाण्याची कमतरता भासत नसेल, कारण इथे एक आहे तिकडे दोन आहे. पाणी हा चुन्याचं गाणं आहे. पहिले चुना खाणीतून आणल्यानंतर असा दगड दगड स्वरूपल्या सरकारच्या विशाल तुला माहिती आहे का हे बुरुज कशासाठी बांधले जायचे? तिथे टॅली करण्यासाठी. सो गाईज आम्ही आज लोहगडावर आलो आहे आणि सकाळी 6 वाजता आम्ही घर सोडलं आहे आणि थेट 9:30 वाजता आम्ही आज पोचलो आहे इथे. तर बघा, गुड मॉर्निंग. विशाल चौधरी, शैलेशजी चौधरी यांना भूक लागल्यामुळे शैलेश चौधरींनी काय घेतलंय? आंबे, मँगोज. केतन लोणे, हाय गाईज. राहुल शेठ, शेठ लोक. तर बघूयात किती वेळ लागतो गड चढायला. बहुतेक अर्धा तास लागणार. तुम्हाला संपूर्ण ब्लॉग मध्ये आज लोहगड दाखवणार आहे. तर बघा, गडावर इकडे एवढं चांगलं पायऱ्या देऊन सुद्धा मग यांना हाऊस बघा इकडे. लोहगड खास करून पूर्वीच्या काळामध्ये युद्धामध्ये जेवढं दागदागिने किंवा काय म्हणतात त्याला शैलेश, युद्धामध्ये जेवढं सापडलेलं मौल्यवान वस्तू ते या ठिकाणी ठेवल्या जायच्या. आणि खरंच लोहासारखा गड आहे. तुम्हाला दाखवतो बघा किती सुंदर आहे. त्याचे बुरुज बघा, बुरुज अक्षरशः नावाप्रमाणे हा गड. आणि हे आमचे मित्र. तर मित्रांनो, लोहगडाचा सर्वात पहिला दरवाजा, त्या दरवाजा आम्ही आता जस्ट जवळजवळ तुम्हाला सांगतोय 10 मिनिटांमध्ये पोहोचलो आहे. हा बघा, गणेश दरवाजा. गणेश दरवाजाजवळ पोहोचलो आहे. युद्ध कालामध्ये परकीय आक्रमण होऊ नये यासाठी हा दरवाजा, भक्कम असा दरवाजा, आणि हे किल्ले त्यासाठीच वापरले जायचे. सुंदर असे दरवाजे आहेत बघा. भक्कम असा लोहगड. शैलेशजी चौधरी. Oh guys, come on. Push. Go.
हिस्टॉरिकल प्लेस. लोहगडावरती मोठा असा पाण्याचा साठा, पाण्याची टाकी बघा तुम्हाला. हा दुसरा साठा आहे पाण्याचा लोहगडावरती. बघा किती सुंदर पाणी आणि अगदी स्पष्ट दिसतं आतमधलं. तर मित्रांनो लोहगडावर आलो होतो आणि आमच्या विशालजी चौधरी यांनी एक नवीन शोध लावलेला आहे. विशाल शोध सांग रे आपला काय ते. पाणी ते पाण्याची बॉटल कशी ठेवतात त्याने दाखवून दिलेली आहे आपल्याला. तर लोहगडावर आल्यावर इथं पाण्याची बॉटल ठेवा अशी, पण अशी ठेवा पण उचलून पण न्या, कचरा नका करू इथं गडावर आल्यावर. केतन लोणे आमच्या जोडलं पहिल्यांदा आले ट्रेकिंगला. कसं वाटतं? खूप भारी वाटतंय. बर्थडे आज बर्थडे बॉयची मेहनत ही त्याच्या बॉडीवरून तुम्हाला दिसून येतच असेल. म्हणजे तो किती मेहनत घेतो हे तुम्ही समजू शकता. आणि खास माझ्यासाठी बर्थडे असल्यामुळे आज ते खास 50 तोला आमचे शैलजी चौधरी खास माझ्यासाठी. कधी ट्रेकला न जाणारी माणसं या आज ट्रेकला आले माझ्यासाठी खास. त्यांच्यामुळे त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नारायण दरवाजा सेकंड दरवाजा लागलेला आहे. सो बघूयात अजून इथे काय काय शैलेश जरा माहिती सांगायची. हा नो हे समोरचं हे कशासाठी. अरे तिथे देव होते. हे देव ना, हे विश्रांती मावल्यानं विश्रांती घेण्यासाठी हे खास. चुकीचं बोलतो तू. नाही इतिहास काय असं चुकीचं सांगू नको आपले सबस्क्राईबला. तर केतन लोणे सांगा जरा हे काय आहे. खास मावल्यांच्या बसण्यासाठी. येस. राहुल लोणे कधी आपल्या ब्लॉग मध्ये काय बोलत नाही, काय तरी बोला. सो गाईज तिसरा दरवाजा आता आपण पाहणार आहोत, तो म्हणजे हनुमान दरवाजा. सो हनुमान दरवाजाला पोहोचलेलो आहे. दरवाजावर बघा हनुमंताचं कोरीव काम, सेल्फी घ्यायचं काम. तर तिसरा दरवाजा अशा पद्धतीने आपण क्रॉस केलेला आहे. किल्ले लोहगड. तुला मी घेऊन आलोय म्हणजे फिरायला लागेल. पहिल्यांदा ट्रेकिंगला आलेला आमच्या शैलजी चौधरी. ते बघा शिवकालीन सभागृह, शिवकालीन सभागृह आणि मस्जिद. मित्रांनो सर हे हनुमंताचं मंदिर. आलो राऊंड घेऊन आलो. पाण्याचा कुंड बघा किती मोठा आहे बनवलेला आहे. गडाच्या वर सर्वात वरती एक कबर दिसून येते. मित्रांनो सुंदर असा पाण्याचा साठा. गडाच्या वरती बघा आता पण पाणी आहे. आणि त्या तिथे विंचूकडा. विंचूकड्यावर आम्ही जाणार नाहीत पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय विंचूकडा. तर मित्रांनो हा बघा लोहगडचा दुर्ग तलाव. आणि दुर्ग तलाव बघताना आमचे मित्र विशालजी चौधरी दुर्ग तलाव बघून तुम्हाला काय वाटतं?
पाणी खूप थंड असेल आणि एक गड चढवल्यानंतर कुठेतरी ताण लागल्यावर इथे पाणी प्यायला बरं आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये गड आता तर ठीक आहे, पूर्वीच्या काळामध्ये गडावरच राहायचे लोक. केतन लोणे, काय आहे तुम्हाला तलाव बघून काय वाटतं? तलाव बघून असं वाटतंय का म्हणजे गडावरची जी लोक होती त्यांना पाण्याची कमतरता भासत नसेल. कारण इथे एक आहे, तिकडे दोन आहेत, आपण पंगाशीच पाहिले. बोलायचं झालं तर किती म्हणजे महाराजांनी दूरदृष्टी किती, किती असेल? म्हणजे दूरदृष्टीचा हे होता, विचार होता. कारण कसं आहे, हे एवढं उंचीवर आहे. महाराजांची दूरदृष्टी खतरनाक होती. हा, तर पाण्याचं म्हणजे त्यांनी याच गडावर नाहीये, सगळ्याच गडावर त्यांनी या गोष्टीवर जातीने लक्ष दिलेलं आहे. बरोबर. खरंच आणि खूपच छान. बरोबर म्हणजे बोलतो. राहुल लोणे बघा फोटो काढण्यासाठी कुठे गेलेत. राहुल फाटतो रे, मारलास का तू? तर मित्रांनो, लोहगडावर बघा किती सुंदर तोफा. शैलेची चौधरी वरती आली नाही. तर विशाल, लोहगडावर आज तुम्ही ट्रेकला आले आहेत, तर तुम्हाला कसं वाटलं लोहगड बघून? खरंच आहे, गड बघणार काय, येथील बांधकाम पण खरंच अप्रतिम आहे. सारखं आहे आणि अप्रतिम आहे खूप. बघा ना, बघा ना, हे बुरुज किती सुंदर आहेत. बांधकाम बघा कसं आहे. आणि हा सुटसुटीत आहे, पण कुठेतरी आपल्या सरकारचं विशाल दुर्लक्ष आहे. विशाल तुला माहिती आहे का हे बुरुज कशासाठी बांधले जायचे? इथे टॅरली करण्यासाठी. त्याने अजून एक आहे ना काहीतरी त्याच्या मागे, बुरुज टॅरली करण्यासाठी. आणि परकीय आक्रमण जेव्हा इकडनं झाले, बरोबर, इकडनं सपोज आता इकडनं परकीय आक्रमण होतात, बरोबर, बरोबर तर त्यांना या बुरुजावरून हमला करता येईल या वायासाठी. बरोबर. वरून काय फेकलं जायचं विशाल? दगड दगड, भाले, भाले वगैरे, गरम तेल भरपूर काय असं फेकलं जायचं. आणि मग महाराष्ट्रातील किल्ल्याचे एक वैशिष्ट्य काय आहे? हे ते बुरुज. हा लोहगड आहे. तो लोहगडच्या आसपासचा परिसर तिथं कर सगळं ते किल्लेदार असं तो घ्यायचा, जमा करायचा. बरोबर. असं आहे. आणि हा गड खास करून युद्धामध्ये जिंकून आलेल्या, काय म्हणता येईल त्याला विशाल? केतन लोणे, युद्धामध्ये जिंकून आलेले दागिने, मौल्यवान वस्तू, म्हणजे हिरे, मोती, माणिक, हे सर्व इथे स्टोअर केले जायचे. कधी तुम्हाला संधी मिळाली तर भेट द्या किल्ल्याला, खरंच बघणार काय खूप. पण किल्ल्यावर येताना 4 व्हीलर घेऊन याल तेव्हा जरा व्यवस्थित या, ही गोष्ट कारण ते वाकडे तिकडे रस्ते आणि वळणं फार रिस्की आहेत. पण गेली कित्येक वर्षापासून हा किल्ला तसाच आहे, अबाधित, मजबूत, गंभीर. जसं आपण बोलतो लोहगडासारखाच येतो. तर गड उतरताना आम्हाला हे असं दगड दिसलं आहे, ते कसलं आहे काय आहे ते विशाल चौधरी आपल्याला थोडक्यात माहिती देतीलच. हा चुन्याचं गाणं आहे. पहिले चुना खाणीतून आणल्यानंतर असा दगड स्वरूपात असतो. तो त्याच्या खाली आपण भात कसा भरडतो तसा त्याची माती हे करून पिठासारखं करून असे बांधकाम करता बघा. हे चुना आहे. म्हणून ही गडाची तटबंदी मजबूत राहिलेली आहे अजून, असं तुम्हाला म्हणायचं आहे, बरोबर? ओके. वर्षानुवर्ष तसं राहतं. वर्षानुवर्ष म्हणजे कित्येक वर्ष झाले या गडाला? 350 वर्ष झाली तरी 350 वर्ष होऊन गेले, पण तसाच भक्कम आहे. तर मित्रांनो, आज वाढदिवसानिमित्त आज आम्ही लोहगडावर आलो होतो आणि शैलेशजी चौधरी हे कधी ट्रेकिंग करत नाही आणि आज खास वाढदिवसानिमित्त ते माझ्या जोडीला ट्रेकिंगसाठी आले होते. शैलेशजी चौधरी यांचे खूप खूप आभार. केतन लोणे हे देखील पहिल्यांदाच आले होते आमच्या जोडीला. खूप छान वाटलं. शैलेशजी चौधरी, तुम्हाला कसं वाटलं लोहगडावर चढताना? खूप भारी. जास्त किल्ल्याचे वैशिष्ट्य काय, जास्त हाईट पण नाही आणि फिरायला एकदम मजा आहे. रिस्की पण नाही असते. तुम्ही फॅमिलीसोबत येऊन सगळं व्यवस्थित बघू शकता, आपल्या मुलांना दाखवू शकता. तर वाढदिवसानिमित्त मी आज गडावर आलो होतो आणि खूप आनंद वाटला. तुला वाटलं थँक्यू सो मच. तर मित्रांनो, शेवट नक्कीच बघून जा, कारण तुम्हाला शेवटी लोहगडची वाकडे तिकडे वळणं हे पाहायला मिळणार. फोरलर घेऊन याल तर व्यवस्थित या. मायला पण तुला ठेवू उतारलो मग इथून काय 70-80
इथून 70-80 किलोमीटर.